नमस्कार. म्हणजे हे ॲप आत्ता लॉन्च होतं आहे, पण त्याची कन्सेप्ट 20-22 वर्षांपूर्वीच माझ्या डोक्यात आली होती. आणि ते म्हणजे सतीशची प्रॅक्टिस मी डे 1पासनं बघत आले. तो पेशंटच्या बाबतीत, प्रॅक्टिसच्या बाबतीत अतिशय डेडिकेटेड, सिन्सिअर आणि ऑर्गनाइज्ड आहे. तर तेव्हापासून आत्तापर्यंत एक वाक्य मी त्याच्या तोंडून नेहमी ऐकत आले की पेशंटला वेळ द्यायला पाहिजे. प्रत्येक पेशंटला वेळ जेवढा लागतो तेवढा द्यायला पाहिजे. हे त्याचं पहिल्यापासून मी बघितलं आहे. फक्त लिस्ट आहे. सपोज आता डायग्नोसिस असेल तर डायग्नोसिसची लिस्ट समोर येईल, त्यातनं जे सिलेक्ट करायचं आहे. सपोज बायपोलर डिसऑर्डर समजा तुम्ही BI टाईप करायला लागला की तो डिसीज तो डायग्नोसिस पुढे येईल आणि यू हॅव टू जस्ट क्लिक ऑन दॅट, सिलेक्ट इट अँड गो अहेड. तर याच्यामध्ये मॅक्सिमम काम हे डॉक्टरचं फक्त सिलेक्शन राहणार आहे. मेंटल स्टेट एक्झामिनेशन, ट्रीटमेंट, डायग्नोसिस ह्या गोष्टींमध्ये शक्य तेवढं ऑटोमेशन आणण्याचा मी प्रयत्न केलेला आहे या ॲपमध्ये. कधी कधी म्हणजे ह्या पर्टिक्युलर प्रोफेशनमध्ये मेडिको लिगल आस्पेक्ट जो असतो की तुम्ही कोर्टात कधीतरी जायला लागतं, तर तेव्हा तुम्हाला रेकॉर्ड लागतं प्रेझेंट करायला. तर हे आता केस पेपर हा डिजिटाईज केल्यामुळे जस्ट इट्स अ क्वेश्चन ऑफ वन क्लिक. You just click it and you get the case paper ready with follow-up notes chronologically ordered, printed, and that you can present in the court. So हा एक दुसरा आस्पेक्ट झाला. तर मग प्रिस्क्रिप्शन्स पण ओके प्रिंटिंग होईल, पण मग टायपिंग करायला लागेल का डॉक्टरला? तर या ॲपमध्ये असं आहे, तुम्हाला टायपिंग पण प्रिस्क्रिप्शन गोळ्यांचं करायला लागणार नाही. इथे तुम्ही एकदा तिथे ती लिस्ट आहे त्यातनं तुम्ही सिलेक्ट करू शकता. आत्ता हे जे ब्रेन मॅटर हे जे ॲप आहे हे लेटेस्ट टेक्नॉलॉजी म्हणजे क्लाउड कॉम्प्युटिंगमध्ये उपलब्ध, क्लाउड टेक्नॉलॉजीवरती आधारित आहे आणि त्या यांनी ते उपलब्ध केलेलं आहे. तर आता हे सॉफ्टवेअर वापरून तुम्ही कुठूनही जगातल्या कुठल्याही कॉर्नरमधून तुम्ही पेशंट ऑनलाईन व्हिडिओ कन्सल्टिंग करू शकता आणि यू कॅरी युअर प्रॅक्टिस विथ यू व्हेर एव्हर यू गो. असा एक त्याचा भाग आहे. बाकीचं जे आहे की अपॉइंटमेंट स्केड्युलिंग, रिस्केड्युलिंग या सगळ्या स्टँडर्ड गोष्टी आहेत, ह्या कुठल्याही ॲपमध्ये असतात, ते या ॲपमध्ये सुद्धा आहेत. आता समजा मला असं वाटलं की 1 तारखेपासून 7 तारखेपर्यंतच्या ज्या अपॉइंटमेंट्स आहेत त्या पुढे करायच्या, तर मला त्या पर्टिक्युलर डेट्समधलं पेशंटची लिस्ट समोर येते, त्यांचे फोन नंबर्स दिसतात. मग एकदा मी हे असं ट्राय केलं, तो नाही म्हटला तर पेशंट्सचे अपॉइंटमेंट्स आहेत. मग मी ती लिस्ट काढली आणि म्हटलं तू फक्त जस्ट एकदा हो म्हण, मी हे सगळे रिस्केड्यूल करते अपॉइंटमेंट्समध्ये. तर असं पण एक होऊ शकतं. तुम्हाला इमर्जन्सीमध्ये किंवा अर्जन्सीमध्ये पण अपॉइंटमेंट्स रिस्केड्यूल करायचे असतील तर त्याही होऊ शकतात. बाकीच्या ज्या स्टँडर्ड कॉम्प्युटर ॲप म्हटल्यावरती ज्या फॅसिलिटीज आणि जे ऑटोमेट करता येतं ते सगळं इथे आहेच. प्लस स्पेसिफिक फॉर सायकियाट्री, मेंटल स्टेट एक्झामिनेशन आणि त्याची बाकी सगळी रेकॉर्ड्स हे या ॲप्लिकेशनचं मेन हे आहे. आणि त्याच्यामध्ये टायपिंग मिनिमल टायपिंग अँड इट शुड बी व्हेरी इझी टू कॅप्चर MSE अँड सी इट वेन एव्हर यू रिक्वायर. तर अशा प्रकारचं आहे.